तर मुंबई पाठोपाठ आता ठाण्यामध्ये सुद्धा भाजपा आणि शिवसेनेचा तिढा सुटलेला आहे। शिवसेना 87 तर भाजपा 40 जागांवर लढणार आहे। मुंब्रा येथील 4 जागांवर उमेदवार देणार नाहीत। जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। शिवसेना 87 तर भाजपा 40 जागांवर लढणार, ही बातमी आपण दाखवली होती आणि या बातमीवर शिक्कामोर्तब झाले। मुंब्रा येथील 4 जागांवर उमेदवार देणार नाहीत असंही समोर आलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, काही वेळापूर्वी आपण मुंबईमधील जागा वाटप सुटलेला आहे, तो तिढा सुटलेला आहे हे बघितलं आणि आता ठाण्यामधील सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, उद्या उमेदवारांचा फॉर्म भरायची 2 वाजता अंतिम वेळ आहे आणि याच्या आधीच हा जो तिढा आहे हा सुटलेला पाहायला मिळतोय। कालच आपण बातमी चालवली होती की शिवसेना 91 आणि भाजपा 40, मात्र 4 जागांचा तिढा कायम असलेला पाहायला मिळत होता। तो मुंब्र्यामध्ये 4 जागा ज्या आहेत त्या मुंब्रा विकास आघाडी म्हणजे शिवसेनेच्याच उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जरी मुंब्रा विकास आघाडीला जरी या 4 जागा गेल्या असल्या तरी सुद्धा संबंधित जो माजी नगरसेवक आहे तो शिवसेनेचाच आहे। त्यामुळे 91 शिवसेना आणि 40 भाजपा हा जो आकडा आहे हा फायनल झालेला आहे आणि आज रात्री 12 वाजल्यापासून किंवा मध्यरात्री एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते आनंद आश्रमामधून होऊ शकतं। त्यामुळे इच्छुकांची गर्दी आता सुद्धा आनंद आश्रमाला मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आज कोणाकोणाला एबी फॉर्म मिळतोय, नाराज झालेल्या जे काही उमेदवार असतील, इच्छुक उमेदवार, ते काय नेमके पावलं उचलतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मागील अनेक दिवसांपासून जे युतीचं गुऱ्हाळ थंड होतं ते आता त्यांच्या जागेचा तिढा जो आहे तो सुटलेला पाहायला मिळतोय। मात्र कुणाल, हा जागा वाटपाचा तिढा सुटताना दोन्ही पक्षाकडून समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे की काही नाराजी आहे? काही 4 जागांवर जे काही नाराजी होती ही जी नाराजी आहे ही दूर करण्यात आलेली आहे। भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेते जे आहेत यांची पहिल्यांदाच म्हणजे भाजपच्या नेत्यांसोबत आनंद आश्रम मध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हे सगळ्या गोष्टींवरती एकमत झालेलं आहे आणि आता आज 12 वाजल्यापासून मध्यरात्री भाजप आणि शिवसेनेकडून दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म वाटप करण्यात येणार आहे, जेणेकरून डॅमेज कंट्रोल करता येईल। जे नाराज असतील ते विरोधी पक्षात जाऊन उमेदवारी घेऊन येत, यासाठी हा जो फॉर्म्युला आहे तो हा वापरण्यात आलेला आहे। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।